हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण उर्वशी ही कथा ऐकणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता आपण कथेला सुरुवात करणार आहोत. उर्वशी. राजा दुर्जय शिकारीसाठी अरण्यात हिंडत होता. 2-3 दिवस होऊन गेले होते तरी शिकार मिळाली नव्हती. आज तर देवाने त्याची आणि सैन्याची ताटातूट केली होती. दोघांची चुकामुक झाल्याने तो एकटाच भटकत होता. मुरगयेशिवाय परत फिरणे शक्य नव्हते. तो थकला शरीराने आणि मनानेही. खोटे जलाशय असेल तर पाणी प्यावे, थोडी विश्रांती घ्यावी अन पुन्हा मुरगयेचा शोध घ्यावा असा विचार करीतच तो त्या अरण्यात फिरत होता. फिरता फिरता नुपुरांचा मंजूळ आवाज त्याच्या कानी आला. तो थोडा थबकला. लक्ष देऊन त्याने ऐकले. पुन्हा तोच आवाज आला. दुसऱ्याच क्षणी एक सुरेल तार कानावर आली. या अशा अरण्यात स्त्रीचा आवाज. राजाला आश्चर्य वाटले. त्याने त्या आवाजाचा वेध घेतला आणि तो त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. थोड्याच वेळात त्याला एक विस्तीर्ण जलाशय दिसला. भोवतालच्या उंच उंच वृक्षराजींनी त्याला वेढले होते, त्यामुळे त्याला बंदिस्तपणा आला होता. त्याचबरोबर त्याला एक वेगळे सौंदर्य प्राप्त झालेले होते. निळाशार आकाशाचे त्यात प्रतिबिंब पडलेले होते. ती निळाई त्या पाण्याने आपल्यात सामावून घेतली होती. शेकडो पांढरी कमळे विकसित झाल्याने त्या पार्श्वभूमीवर ती उठून दिसत होती. तलावाच्या काठी परांगाचा पाकळ्यांचा गालिचा घातला होता. पक्ष्यांच्या सुमधुर आवाजांनी वातावरण भारावून गेले होते. त्या अथांग जलराशीकडे पाहून राजा प्रसन्न झाला. त्याचे मन सुखावले. त्याचा श्रम परिहार झाला. तो आणखी पुढे गेला आणि त्याचे पाय धरणीलाच खिळले. समोरच्या दृश्याकडे तो डोळे भरून विस्फारून पाहू लागला. समोर एक अत्यंत लावण्यवती युवती एका शिलाखंडावर बसली होती. मोकळ्या आवाजात गात होती. त्या तालावर आपले पाय हलवत होती. त्याबरोबर नुपुरांचा आवाज झणकारत होता. ते अप्रतिम लावण्य, सुरेल आवाज ऐकून राजा मोहित झाला, मंत्रमुग्ध झाला. त्याचे पाय नकळत त्या दिशेने जाऊ लागले. तो जवळ गेला, अगदी जवळ. तिला चाहूल लागली. गाणे थांबले. तिने वर पाहिले अन तीही पाहतच राहिली अनिमिष नेत्रांनी. राजाचे ते भव्य शरीरयष्टी, पिळदार शरीर, जणू मूर्तिमंत पराक्रम तिच्यासमोर उभा होता. आणि लावण्य प्रति कामदेवच. सौंदर्य आणि पराक्रम याचा एवढा विलक्षण संगम तिनेही पूर्वी कधी पाहिला नव्हता. त्याच्याकडे पाहतानाच तिच्या लक्षात आले, राजा टक लावून पाहतो आहे. तिची नजर खाली झुकली. तिने मूर्त आवाजात विचारले, आपण इथे का? मी राजा दुर्जय मुरगयेसाठी या अरण्यात आलो आहे. मिळाली मुरगया? अजून नाही. पण काय? त्या युवतीने राजाकडे एक स्नेहार्थ कटाक्ष टाकला. त्याकडे पाहत तो म्हणाला, या ठिकाणी आलो आहे आणि माझीच मुरगया झाली. आपली मुरगया का? ती युवती हसली, मुक्त हसली. राजाच्या मनात चांदणेच पसरले. क्षणभर राजा गप्प झाला. मग त्याने विचारले, हे देवी, माझा परिचय विचारलास, पण तुझा परिचय? तू कोण आहेस? इथे या अरण्यात कशासाठी आलीस? राजा, मी उर्वशी आहे. मला निसर्ग सान्निध्याची आवड आहे. हे शांत एकांत ठिकाण मला फार आवडते. अनेक वेळा मी इथे येते, मनसोक्त राहते. थोडा विचार करून ती म्हणाली, आपल्याला आवडले हे ठिकाण? आवडले. खरंच रम्य स्थान आहे. इथला एकांतही मनाला भुलविणार आहे. क्षणभर विचार करून राजा पुढे म्हणाला, देवी, एक गोष्ट विचारली तर विचारा ना. तिने राजाकडे पुन्हा एकदम नेत्र कटाक्ष टाकला. आपल्याबरोबर या रम्य ठिकाणी काही काळ घालविता आला तर? खरं म्हणजे आपण नित्यच माझ्या सहवासात आलात तर? उर्वशीचे नेत्र झुकले. ती भारावल्यासारखी उठली. राजाजवळ जाऊन त्यांचा हात हाती घेत म्हणाली, महाराज, आपण माझ्या मनातलं बोललात. या रम्यस्थळी आपला सहवास मला मिळाला तर माझे भाग्य थोर आहे असं मी मानेन. उर्वशीची संमती मिळताच त्या स्थळी तो उर्वशीसह राहू लागला. तिच्या सहवासात तो सारे विसरला. त्याला त्याच्या राज्याचे भान राहिले नाही. पतिव्रता पत्नीची आठवण झाली नाही. दिवस उगवत होते आणि मावळत होते.
वद्य पक्षातल्या रात्री सरून शुद्ध पक्षातल्या येत होत्या. खरे पाहिले तर तिच्या सहवासाचे प्रेमाचे चांदणे राजावर सततच बरसत होते. वद्य पक्षातही ऋतूही बदलत होते, पण दोघांनाही त्यांचे भान नव्हते. आणि एक दिवस मात्र त्याला सारे आठवले. राज्य, प्रिय पत्नी, आणखीही खूपच. तो अस्वस्थ झाला. त्याला घरची ओढ लागली. तो उर्वशीला म्हणाला, प्रिये, तुझ्या संगतीत काळ कसा गेला हे समजलेही नाही. मी राज्य वगैरे सारे विसरलो होतो, पण असे करणे योग्य नव्हे. मला राजकर्तव्ये केली पाहिजेत. महाराज, माझंही असंच झालंय, पण मी अजून अतृप्त आहे. आपण इथेच राहा. मला सोडून जाऊ नका. नको उर्वशी, मला आग्रह करू नकोस. मला जाऊ दे. फार तर मी राज्याची व्यवस्था लावून परत येतो. अगदी लवकर. नाही, आणि नाही आलात तर? आपल्या पत्नीने विरोध केला तर? मला बाई भीती वाटते. आपण जाऊच नका. राजालाही मोह सुटत नव्हता. तरीही त्याने तिची समजूत घातली. परत येण्याचे वचन दिले आणि जड पायाने तो तिथून निघून गेला. शरीर पुढे जात होते. मन वळून पाहत होते. त्याने मागे पाहिले. उर्वशी त्याला खुणावत होती. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्यातले भाव सांगत होते, लवकर यायचे हं. विसरायचे नाही. मी वाट पाहते आहे. राजा दुर्जय राजधानीत आला. राजधानी आनंदाने मोहरली. प्रजेने त्याचे स्वागत केले. राजवाड्यासमोर वार्ता गेली. मंगलवाद्ये वाजू लागली. कस्तुरी केशराचे सडे घातले. महालांना तोरणे बांधली. राणीने स्वागताची तयारी केली. अलंकार घातले. राजा येताच पंचारतीने त्याला ओवाळले, पण राजाचा चेहरा प्रसन्न दिसला नाही. चिंतेची, काळजीची, निराशेची छाया त्याच्या मुखावर होती. दोघेही महालात गेले. राणीला वाटले महाराज थकले असतील, दमले असतील. आल्या आल्या कशाला विचारायचे म्हणून ती म्हणाली, महाराज, आपण खूप दमलेले दिसता. विश्रांती घ्यावी, मग बोलू. राणी निघून गेली. हरवलेल्या मनाने राजा कितीतरी वेळ विश्रांती घेत होता. राणी पुन्हा आली तरी राजा विमनस्क स्थितीतच झोपलेला होता. जवळ येऊन तिथे स्निग्ध दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. त्या प्रेमळ दृष्टीने आपल्यावर अमृताचा वर्षाव होतो आहे, असे राजाला वाटले. उर्वशीच्या नेत्रातली मादकता तेथे नव्हती. तेथे तेवत होती देवघरातली स्निग्ध शांत प्रकाशाची निरांजने. तिथे हळुवारपणे विचारले, नाथ, आपण अस्वस्थ का? इतके दिवस कुठे गेला होता? आपल्या वाटेकडे मी डोळे लावून बसले होते. मनात नाही नाही तर शंका थैमान घालीत होत्या. पुढे होतात आपण. त्याने राणीकडे पाहिले. किती कृश झाली होती ती. चेहरा म्लान होता. राजा वरमला. त्याला स्वतःचीच लाज वाटली. इथे या पतिव्रतेला सोडून क्षणाच्या मोहाने मी हे भलतेच काय केले, या विचाराने राजा बेचैन झाला. राणीच्या प्रेमळ आग्रहाचा शेवटी विजय झाला. त्याने खालच्या मानेने, शरमेने राजधानीतून गेल्यानंतरची सारी कहाणी सांगितली. विस्फारलेल्या डोळ्यांनी तिने ती ऐकली. ती संतापली, खूप रागावली, पण पोटातला राग तिने मोठ्या प्रयासाने ओठावर येऊ दिला नाही. सारे ऐकून झाल्यावर ओठात तोच गोडवा कायम ठेवून म्हणाली, नाथ, झाली गोष्ट चांगली नाही झाली, पण आपल्याला त्याचा पश्चाताप झालेला दिसतोय. पश्चातापाने पाप धुऊन जाते. आपण हे सारे विसरून जा. मला यातले काही माहीत नाही असे समजा. आपले कुलगुरू कण्व मुनी, त्यांच्या दर्शनाला जा. त्यांना हे सारे सांगून एखादे प्रायश्चित्त घ्यायला सांगितलं तर ते घेऊन मग आपण परत या. मी आपले आनंदाने स्वागत करीन. राजाची काळजी करू नका. आजपर्यंत आपल्या कृपेने राज्य सांभाळले, तसेच आपण येईपर्यंत सांभाळेन. आपण निश्चिंत मनाने जा. पण अशा स्थितीत आपण फार काळ राहणे योग्य नाही असे मला वाटते. त्या धीरगंभीर वाक्प्रवाहाने राजा भारावला. आपल्या पत्नीच्या आकाशा एवढ्या मोठ्या हृदयाने तो दिपून गेला. तो अपराधी मुद्रेने आणि दबल्या आवाजात म्हणाला, प्रिये, मला एवढे समजावून घेतलेस. खरंच मी भाग्यवान आहे. राज्याच्या दृष्टीने आणि तुझ्याही दृष्टीने विचार करता मी अयोग्य वर्तन केले. आता माझी चूक मला उमगली. तुझ्या प्रेमाने मला धीर आला. मी कण्व मुनींच्याकडे जाऊन प्रायश्चित्त घेईन, मगच परत येईन. जातो मी. राजा महालातून बाहेर पडला. अश्वावर बसून तो कण्व मुनीच्या आश्रमात आला. त्या पावन परिसरात पदार्पण केल्यावर त्याच्या मनात पवित्र विचार येऊ लागले.
पश्चातापाची तीव्रता वाढली. तो कण्वांच्या समोर गेला. त्याने पूजन करून त्यांना साष्टांग नमस्कार केला. ते म्हणाले, बस राजा, या आसनावर बस. तुझे सारं श्रम आहे ना? राजाची मान खाली झुकली. त्याने पुन्हा विचारले, अरे बोलत का नाहीस? काही संकटात तर नाहीस ना? मुनिवर, आपण अंतर्ज्ञानी आहात. आपण सारे ओळखलंच असेल, पण तरीही सारे सांगतो. गुरुदेवांपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवायला मी असमर्थ आहे. आणि अपराध घडला तर गुरुशिवाय कैवार तरी कोण घेणार? मार्ग तरी कोण दाखविणार? ऐकावे आपण. राजाने सारी वार्ता सांगितली. ती ऐकून कण्व मुनी म्हणाले, राजा, एवढं शर्मिंदा होण्याचे काही कारण नाही. माणसाकडून अपराध घडतात, पण त्यावर उपायही असतात. पश्चातापाने तुझे मन शुद्ध झाले आहेस. आता मनाची ही शक्ती वाढविण्यासाठी असाच हिमालयावर जा. तिथे 1 वर्ष कठोर तप कर आणि पुन्हा राजधानीला जाऊन आनंदाने राज्य कर. या अपराधाचा किलबिश मनातून अगदी काढून टाक. मुनिवरांची कृपा झाली म्हणायची. आपली आज्ञा मला शिरसावत आहे. राजाने पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार केला. आश्रम सोडला आणि तो हिमालयाच्या दिशेने जाऊ लागला. राजा पश्चातापाने दग्ध झाला होता, तरी त्याच्या दुर्दैवाचे दशावतार संपलेले नव्हते. माणसाच्या जीवनात काही क्षण असे येतात की त्याचे संयमाचे बंध गळून पडतात. सागरांच्या लाटांप्रमाणे इच्छा उफाळून येतात आणि त्यात तो फसतो, गर्तेत अडकतो. राजा दुर्जयाचे तसेच झाले. जाता जाता त्याला एक गंधर्व दिसला. त्याच्या गळ्यात एक दिव्य माळ होती. ती माळ पाहताच त्याला पुन्हा उर्वशीची आठवण झाली. तिच्या गळ्यात ही माळ किती शोभून दिसेल, ही कल्पना त्याच्या मनात अंकुरली. तो पुन्हा बेचैन झाला. त्याने ती माळ मिळवण्याचे ठरविले. त्याने त्या गंधर्वाला थांबविले. आकाशात विहार करणाऱ्या त्याला थांबविल्यावर तो चिडला. माळेची मागणी ऐकताच तो संतापला. गंधर्व लोकीची ती माळ मानवाला द्यायला तो तयार होईना. अखेर बोलाचाली झाली, युद्ध झाले. ती माळ त्याने मिळवली. तो पूर्वीच्या ठिकाणी आला, उर्वशीच्या शोधासाठी. त्याने खूप शोध घेतला, तरी उर्वशीचा पत्ता लागेना. दिसेल त्याला त्याने विचारले, पण सारे श्रम व्यर्थ गेले. अखेर तिच्या शोधासाठी तो हिमालयाच्या दिशेने जाऊ लागला. काही दिवसात तो हिमालयात पोहोचला. हिमालयाचा परिसर त्याने पाहायला सुरुवात केली. त्या पर्वतराजीत त्याला अनेक अप्सरा दिसल्या, पण तिचे दर्शन होईना. राजाच्या सौंदर्याने त्या अप्सराही मोहित झाल्या. त्याला आकर्षित करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. मोहित करण्याचे विविध मार्ग चोखाळले, पण उर्वशीच्या विरहाने व्याकुळ झालेल्या राजाने तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्याला फक्त उर्वशीलाच भेटायचे होते. तिला माळ द्यायची होती. त्यामुळे तिचं शतगुणित होणारं सौंदर्य अतृप्त डोळ्यांनी अखंड प्यायचे होते. त्यासाठी तो तिचा शोध घेत होता. फिरता फिरता तो मानस सरोवराच्या रम्य परिसरात आला. तेथे येताच त्याचा उजवा नेत्राने उजवा हात स्फुरण पाहू लागला. त्याचे मन उमलू लागले. चेहऱ्यावर स्मिताची एक रेखा उमटली. तो निसर्ग त्याला आनंदी भासू लागला. पक्ष्याचे होणारे आवाज त्याला मंगलवाद्यासारखे वाटू लागले. त्याची दृष्टी भिरभिरत असतानाच थोडे अंतरावर वेलीच्या जाळीत फुले खुडताना त्याला उर्वशी दिसली. तो धावतच तिच्या जवळ गेला. त्या पदरवाने दचकलेल्या उर्वशीने विचारले, कोण आपण? इतक्या लवकर आलात? हो, आणि हे बघ, तुझ्यासाठी काय आणलंय ते. बघू. राजाने घाईघाईने ती माळ तिला दाखविली. तिच्या गळ्यात घातली. तिच्याकडे तो एकटक पाहू लागला. ते सौंदर्य अधीऱ्या नेत्रांनी प्राशन करू लागला. कितीही पाहिलं तरी त्याचे समाधान होईना. शेवटी उर्वशीच म्हणाली, हे काय, अगदी प्रथमच पाहत असल्यासारखे पाहताय. पुरे आता. मला आधी सांगा, राज्याची व्यवस्था लावलीत ना? आता तुम्ही काय माझ्या जवळच राहणार ना? राजाने राजमहालात गेल्यापासूनची सारी वार्ता सांगितली. कण्व मुनीशी झालेले संभाषण सांगितले. ते ऐकताना उर्वशीच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत होते. जणू तिला कसला तरी साक्षात्कार होत होता. त्याचे बोलणे संपताच ती म्हणाली, राजन, आपण मला प्रिय आहात, अगदी प्राणापेक्षाही जास्त. राजा मोहरला. पुढे ऐकू लागला, राजा, खरं प्रेम माणसाला त्याग शिकवतं. आपल्या प्रिय व्यक्तीच्या हिताची इच्छा करते आणि त्याला स्वकर्तव्यापासून कधीच च्यूत करीत नाहीत. तसे घडत असेल तर त्याला कर्तव्याची जाणीव देत. उर्वशी, तू हे सांगते आहेस? होय राजन, मीच सांगते आहे.
खरं तेच सांगते आहे. राजा, माझ्या मोहात पडून तू कर्तव्य विसरत आहेस. तुझी पत्नी पतिव्रता आहे, समजूतदार आहे. खरंच तू भाग्यवान आहेस. तिने तुला सावरण्याचा प्रयत्न केला आहे. खरंच तू भाग्यवान आहेस. तिने तुला सावरण्याचा प्रयत्न केला आहे. तुला समजावून घेतले आहे. तिच्याशी एकनिष्ठ राहणं तुझं कर्तव्य आहे. आणि दुर्जय, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तू राजा आहेस. व्यक्तीपेक्षा समष्टीच्या संबंधातील कर्तव्य अधिक श्रेष्ठ असतात. ती तू केलीच पाहिजेत. माझ्या नादी लागून तू कर्तव्यभ्रष्ट झालास असा तुझा अधोलौकिक झालेला मला आवडणार नाही. खरं प्रेम माणसाच्या कर्तव्यातील धोंड बनून राहता कामा नाही, तर त्याने कर्तव्याची प्रेरणा दिली पाहिजे. तेव्हा राजा, तू प्रायश्चित घे आणि राजधानीला जा. आपले कर्तव्य कर. तुझी पत्नी आणि प्रजा तुझी वाट पाहत असेल. जा उर्वशी. उर्वशी, तूच बोलते आहेस हे. तू केवळ मोहात पडणारी नाहीस, तर मोहातून तारणारीही आहेस. आज तुझ्यामुळेच मी सन्मार्गावर आलो. तुझीही स्मृती मला जन्मभर प्रेरक राहील. कर्तव्याची जाणीव देत राहील. जातो मी. राजा भारावलेल्या मनाने बोलला. शेवटी त्याने तिला नमस्कार केला. आता ती त्याची प्रेयसी राहिली नव्हती, गुरु झाली होती. त्याचा चेहरा कर्तव्याच्या जाणीवेने उजळला होता. मोहांधकार सरला होता. ज्ञानाचा प्रकाश फाकला होता. राजाने एकवार तिच्याकडे पाहिले आणि तिच्याकडे पाठ करून तो जाऊ लागला. उर्वशी त्याच्या दूर जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे टक लावून पाहत होती. डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि राजाची मूर्ती अधिकच धूसर होत होती. श्री जीवन सार्थक शुद्धोसी बुद्धोसी निरंजनोसी संसार माया परिवर्जितोसी संसार स्वप्न तेज्य मोहनिद्रा मदालसा वाक्यमुवाच पुत्रम. स्त्री जन्माचं साफल्य मातृत्व प्राप्त होण्यात आहे, पण त्याहीपेक्षा तिच्या जीवनाचं जीवनमाच सार्थक पुरुषाला बहुबंधनातून मुक्त करण्यात आहे. मदालसेला असं जीवन साफल्य लाभलं होते. आपल्या मुलाला लहानपणी अंगाई गीत गात असताना ती म्हणत असे, अरे, तू नित्यमुक्त आहेस, ज्ञानस्वरूप आहेस, सर्व विकारापासून अलिप्त आहेस. या विश्वप्रपंच प्रवर्तिका मायेपासून तू अलिप्त आहेस. म्हणून जन्ममरणाचं चक्र निर्माण करणाऱ्या या मायेचा त्याग कर. या मोहनिद्रेचा त्याग करून जागा हो. तर फ्रेंड, अशा प्रकारे माता उर्वशीने त्याग केला.